आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आज मी लक्ष्मणावर त्या तिन्ही अस्त्रांचा प्रयोग केला जी अमोघ आहेत. त्यांच्या शक्तीपेक्षा तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र नाही ज्याच्यावर कुठलाही तोड नाही. पहिल्यांदा मी ब्रह्मास्त्र चालवलं, परंतु लक्ष्मणाचा वध करण्याचा इन्कार करून निस्तेज होऊन ते परत आलं. कारण की एकदा लक्ष्मण माझ्यावर ब्रह्मास्त्र चालवणार होता, परंतु रामाने त्याला नीती विरुद्ध सांगून थांबवलं होतं. आजही ब्रह्मास्त्राने मला हेच सांगितलं की यावेळी याचा प्रयोग नीती विरुद्ध आहे. हे चालविल्याने देवलोक, पाताळ, पृथ्वी तिन्ही लोकात विनाशाच्या ज्वाला भडकून उठतील. परंतु हे सर्व अधर्म आणि अन्यायाला विजय मिळवून देण्यासाठी नाही होऊ शकणार. म्हणूनच ब्रह्मास्त्र निस्तेज होऊन परत आलं. मग मी शिवाचे त्रिनेत्रधारी पाशुपात अस्त्र चालविलं, परंतु ते लक्ष्मणाला नमस्कार करून लुप्त झालं. मग मी भगवान नारायणांचं अमोघ चक्र, जे त्रिलोकाचं अंतिम अस्त्र आहे, ते चालवलं. परंतु नारायण चक्र लक्ष्मणाला प्रदक्षिणा घालून परत आलं. हे अंतिम प्रमाण होतं, जे पाहून माझा विश्वास झाला की हे नर नाहीत, स्वतः नारायणाचा अवतार आहेत. आणि तू आपल्या वडिलांना हे प्रवचन देण्यास आलायस की हे पिता, तो तुम्ही तिन्ही लोकात आपल्या विजयाचा डंका वाजवून अखंड यश प्राप्त केला आहे, त्या यशाला धुळीत मिळवून 2 वनवासी भिकाऱ्यांच्या पायाशी जाऊन बसावं. इंद्रजीत, लक्षात ठेव, जो स्वतः आपल्या हातानं आपल्या कीर्तीला धुळीत मिळवतो, देवताही त्याचा सन्मान नाही करत. ते म्हणतील, मृत्यूच्या भयानं रावणानं हार स्वीकारली. नाही, हे सत्य नाही, हे खोटं आहे, हे असंभव आहे. चूक. या खोट्या माहितीबद्दल तुझं मस्तक कापून टाकलं पाहिजे. मस्तक. लंकेश, हे काय करतोयस लंकेश? आपल्याच दूताचं मस्तक आपल्याच हाताने कापतोयस. हे का नाही मानत की हा शोक समाचार सत्य आहे? नाही, हे सत्य नाही, हे सत्य होऊ शकत नाही. प्रतिशोध. इंद्रजीत, तुझ्या वधाचा प्रतिशोध तुझा पिता घेईल. आम्ही कोणत्याही मुलावर इतकं प्रेम नाही केलं जितकं तुझ्यावर केलं. तुझा वध करणाऱ्यांना मी कधीही क्षमा नाही करणार. त्यांच्या सर्व कुळाचा विनाश करून टाकेन. तिन्ही लोकांचा विध्वंस करून टाकेन. अशी त्राही त्राही माजवून टाकेन की एक दुसऱ्याला शरण देणारा कुणी नाही राहणार. पिताश्री, पिताश्री, पिताश्री. इंद्रजीत, तुझ्या लवकर येण्यानं आम्हाला समजलं की तुझा यज्ञ पुरा नाही झाला. त्यात ही अडचण आली आहे. यज्ञाचा अडसर आपलाच अनुज भ्राता कुलद्रोही विभीषण निघाला, जो शत्रूला गुप्त स्थानावर घेऊन आला आणि यज्ञाचा विध्वंस केला. बिभीषण, बिभीषण, तरी सुद्धा त्या नीच देशद्रोहाला जिवंत सोडलास. पिताश्री, मी त्याच्यासाठी इतके दिवस यमअस्त्र शिल्लक ठेवलं होतं. आज मी तेच यमअस्त्र त्याच्यावर सोडलं, परंतु लक्ष्मणाने त्यावर अशी शक्ती चालवली की ज्यामुळे माझ्या अस्त्राला वाटेतच तेजहीन केलं. त्याचा इलाजही बिभीषणाने सांगितला असणार. नाही, यावरील इलाज धरतीवर देवतांशिवाय कोणालाही माहित नाही. तर काय लक्ष्मणाला देवतांनी सांगितलं? नाही, त्याला कोणीही सांगण्याची आवश्यकताच नाही.
लक्ष्मण देवतांचा देव आहे. लक्ष्मण नर नाही, कोणी अवतार आहे. इंद्रजीत, इंद्रजीत, ही भाषा तू बोलतो आहेस का? लक्ष्मणानं तुझ्यावर काही संमोहन अस्त्र सोडून तुझ्या बुद्धीला भ्रमात टाकलं आहे का? लक्ष्मणाच्या बाणांनी पीडित होऊन तू युद्धातून पळून आला आहेस? पिताश्री, क्षमा करावी महाराज, परंतु कुणी मला भेकड म्हणेल ही गोष्ट मला सहन नाही झाली. पिताश्री, मी भेकडपणामुळे नाही आलो, एका मुलाप्रमाणे आपलं कर्तव्य पाळण्यासाठी आलोय. आपलं कल्याण हो या प्रयोजनासाठी आपल्याला सांगायला आलोय की आपण आपल्याला, आपल्या बरोबर वैभवशाली राक्षस जातीला आणि तमाम लंकावासियांना सर्वनाशापासून वाचवा. अजूनही वेळ आहे पिताश्री. आपण सीतेचा मोह सोडून श्रीरामाला शरण जावं. तो मनुष्य नाही, स्वतः नारायणाचा अवतार आहे. तुझी बुद्धी भ्रमित झाली आहे इंद्रजीत. जो अशा प्रकारे बायकांसारखा अनर्थ प्रलाप करू लागला आहेस, ही वीरांची भाषा नाही. तुला कोणी सांगितलं की ते वनवासी पोरगे परमेश्वराचा अवतार आहे? माझ्या अनुभवाने आज मी लक्ष्मणावर त्या तिन्ही अस्त्रांचा प्रयोग केला जी अमोघ आहेत. त्यांच्या शक्तीपेक्षा तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र नाही ज्याच्यावर कुठलाही तोड नाही. पहिल्यांदा मी ब्रह्मास्त्र चालवलं, परंतु लक्ष्मणाचा वध करण्याचा इन्कार करून निस्तेज होऊन ते परत आलं. कारण की एकदा लक्ष्मण माझ्यावर ब्रह्मास्त्र चालवणार होता, परंतु रामाने त्याला नीती विरुद्ध सांगून थांबवलं होतं. आजही ब्रह्मास्त्राने मला हेच सांगितलं की यावेळी याचा प्रयोग नीती विरुद्ध आहे. हे चालविल्याने देवलोक, पाताळ, पृथ्वी तिन्ही लोकात विनाशाच्या ज्वाला भडकून उठतील. परंतु हे सर्व अधर्म आणि अन्यायाला विजय मिळवून देण्यासाठी नाही होऊ शकणार. म्हणूनच ब्रह्मास्त्र निस्तेज होऊन परत आलं. मग मी शिवाचे त्रिनेत्रधारी पाशुपात अस्त्र चालविलं, परंतु ते लक्ष्मणाला नमस्कार करून लुप्त झालं. मग मी भगवान नारायणांचं अमोघ चक्र, जे त्रिलोकाचं अंतिम अस्त्र आहे, ते चालवलं. परंतु नारायण चक्र लक्ष्मणाला प्रदक्षिणा घालून परत आलं. हे अंतिम प्रमाण होतं, जे पाहून माझा विश्वास झाला की हे नर नाहीत, स्वतः नारायणाचा अवतार आहेत. आणि तू आपल्या वडिलांना हे प्रवचन देण्यास आलायस की हे पिता, जो तुम्ही तिन्ही लोकात आपल्या विजयाचा डंका वाजवून अखंड यश प्राप्त केला आहे, त्या यशाला धुळीत मिळवून 2 वनवासी भिकाऱ्यांच्या पायाशी जाऊन बसावं. इंद्रजीत, लक्षात ठेव, जो स्वतः आपल्या हातानं आपल्या कीर्तीला धुळीत मिळवतो, देवताही त्याचा सन्मान नाही करत. ते म्हणतील, मृत्यूच्या भयानं रावणानं हार स्वीकारली. त्यांच्या शक्तीमुळे तू भयभीत दिसत आहेस. तुझं मन आणि शरीर दोन्ही थकलेले आहेत. जा, आपल्या महालात जाऊन विश्राम कर. हे युद्ध रावणाचं आहे आणि रावण ते एकटाच लढेल. रावणाचा मार्ग नक्की झाला आहे. त्याला अपमान आणि अपयशाचा नवा मार्ग नको दाखवूस इंद्रजीत. क्षमा करा पिताश्री, मी आपल्या अपमानासाठी नाही, केवळ आपल्या कल्याणासाठी ही गोष्ट सांगायला आलोय. जिथवर माझा संबंध आहे, मी हे युद्ध सुरू केलेलं आहे.
आता इथून पळून भगवंतांना शरण जाण्यानेही मला यशच मिळेल. यासाठी मी एका वीराप्रमाणे भगवंतांच्या हाताने मरायला जाईन. जो वडिलांना विमुख करून जातो त्याचा देवही आदर नाही करत. यावेळी माझं स्थान राजमहालात नाही, केवळ युद्धभूमीतच आहे. जरी रामाने मला तिन्ही लोकांचं राज्य प्रदान केलं तरी सुद्धा मी युद्धभूमीतून पळालेल्या भेकडाच्या नावाने जिवंत नाही राहणार. कारण माझा आत्माही माझा सन्मान नाही करणार तर दुसरे काय करतील. मला आशीर्वाद द्यावा की जरी माझा मृत्यूही लिहिला असेल तरी मी वीराप्रमाणे आपल्या ऐटीत अशा प्रकारे मरेन की रामही माझ्या वीरतेची प्रशंसा करत नतमस्तक होऊन जातील. जरी तो नारायणही असला तरी तो माझ्या विजयाचं रूप असेल. तुझा विजय हो इंद्रजित. नाही, हे सत्य नाही, हे खोटं आहे, हे असंभव आहे. चूक. या खोट्या माहितीबद्दल तुझं मस्तक कापून टाकलं पाहिजे. मस्तक. लंकेश, हे काय करतोयस लंकेश? आपल्याच दूताचं मस्तक आपल्याच हाताने कापतोयस. हे का नाही मानत की हा शोक समाचार सत्य आहे? नाही, हे सत्य नाही, हे सत्य होऊ शकत नाही. आम्ही कसं मानायचं की ज्याचा सामना इंद्रासारख्या देवताही नाही करू शकल्या, त्याच्या भयानं पृथ्वी आकाश पाताळ तिन्ही लोक कापतात. जो रावणापेक्षाही अधिक शूरवीर आणि यमापेक्षाही जास्त पराक्रमी आहे त्या इंद्रजिताला वनात भटकत राहणाऱ्या एका साधारण नरकुमारानं ना केवळ पराजित केला आहे परंतु त्यांच्या प्राणाचाही अंत केला आहे. आजोबा, यात काही चूक आहे. याने दुसऱ्या कोणा योद्ध्याला मरताना पाहिलं असणार. आपण पाहाल, माझा मेघनाथ थोड्याच वेळात विजयाचा नाद करत येईल आणि म्हणेल, पिताश्री, मी त्या दोन्ही भावांचा वध केला आहे. आता आपण अयोध्येसाठी माझा राज्याभिषेक करा. आजोबा, त्याच्या राज्याभिषेकाची तयारी केली पाहिजे. शुक, तू यावेळी जाऊन कोषाध्यक्षाला सांग की युवराज इंद्रजिताच्या विजयाच्या उत्सवासाठी राजकोषाचे दरवाजे उघडले जावेत. जा. जा. माझ्या आज्ञेचं पालन करा. चूक. माझ्या आज्ञेचं पालन कर. चूक. तू विश्वासघातकी आहेस, विश्वासघातकी. सारंग, तू जा. तू आता जाऊन नगरात विजयाचा नगारा वाजव आणि उत्सवाची घोषणा कर. जा. ऐकलं नाहीस तू? माझ्या आज्ञेचं पालन व्हावं. माझ्या आज्ञेचं पालन व्हावं. आज्ञेचं पालन व्हावं. आज्ञेचं पालन व्हावं. आज्ञेचं पालन. महाराज, हे आपण काय करत आहात? आपण हे का नाही समजत की आता इंद्रजीत परत नाही नाही येणार? का नाही येणार? तो सर्वप्रथम आपल्या वडिलांकडे येईल. आपल्या विजयाचा संदेश ऐकवायला प्रथम तो आमच्याकडे येईल, नंतर आपल्या महालात जाईल. तो परम पितृभक्त आहे. जेव्हा आम्हाला इंद्रानं बांधलं होतं तेव्हा त्यानंच आम्हाला सोडवलं होतं. आपल्याला माहित नाही आजोबा? मला माहित आहे, परंतु आपल्याला माहित नाही की तो पितृभक्त आता कधीच नाही येणार. का? का? कारण त्याचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू? हो, मृत्यू. इंद्रजीतचा मृत्यू. मृत्यू? मृत्यू तर माझी दासी आहे. ती इंद्रजितला कसे मारू शकेल? महाराज रावण, इंद्रजीतला मृत्यूनं नाही मारलं, आपल्या अहंकारानं मारलं आहे. आपण आपल्या बळाने आणि पराक्रमानं काळाला तर बांधलं होतच, परंतु आपल्या कामाला आणि अहंकाराला बांधू नाही शकलात. आज त्याच काम आणि अहंकाराच्या कारणानं आपण पावला पावलावर हरत आहात. अहंकारच आपल्या विनाशाचं मूळ आहे. त्याच अहंकारानं आपल्या चेतनेला अशा प्रकारे लुप्त करून टाकलं आहे. या वेळेस आपल्याला आपल्या मुलाच्या मृत्यूवरही विश्वास बसत नाहीये. आपले कान ऐकत आहेत, आपला आत्माही जाणतो आहे की अंतिम मुलगा रणभूमीत मारला गेला आहे, परंतु आपला अहंकार याला मानायला तयारच नाही आहे की महाबली मेघनाद मेला आहे. नाही, खोटं आहे, खोटं आहे. तुम्ही सर्व माझे सेनानी नाही. शत्रू दलाला मिळून छद्मवेशात षड्यंत्र रचून माझं मनोबल कमी करायला आलात. माझं मनोबल कमी करायला आलात. परंतु मी अशा प्रकारे नाही तुटणार, नाही तुटणार, नाही झुकणार. मी तुम्हा सर्व लोकांची मुंडकी कापून टाकीन. कुणी असो, मी तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन. मृत्यूदंड, तुम्हा सर्वांना मृत्यूदंड देईन. मृत्यूदंड मलाही द्या महाराज, द्या. मला पण मृत्यूदंड द्या. आज मी ही मृत्यू मागायला आले आहे आपल्याकडे महाराज. आता जेव्हा लंकेत घराघरात कोपऱ्या कोपऱ्यात मृत्यूचे तांडव होत आहेत, तर मग मीच मृत्यूपासून वंचित का आहे अजूनपर्यंत? महाराणी मंदोदरी, नका म्हणू राणी, नका म्हणू मंदोदरी. मी एक आई आहे, केवळ एक अभागी आई. तिच्या पदरातील फुलाला त्या बागेच्या माळ्याने आपल्या हाताने हिसकावून घेतलंय. तू वेडी होत आहेस मंदोदरी. वेडी मी नाहीये, वेडे तर आपण आहात लंकापती. आपल्या स्वार्थी इच्छाच्या आगीत एका एकाची आहुती देत आहात आपण. आज माझ्या कुशीतील अनमोल रत्नाला, माझ्या परमपराक्रमी पुत्र मेघनादाला आपल्या वासनेच्या ज्वालेत ढकलून दिलं आपण. आपल्याच हाताने आपल्या पुत्राचा बळी देणारे क्रूर पिता आहात आपण महाराज. आपण उत्सव करण्याचा विचार करत आहात ना? अवश्य, आजच उत्सव करण्याचा दिवस आहे. आज लंकेच्या राजवंशाचा शेवटचा कुलदीपकही विझून गेला. आज महाराज रावणाच्या अहंकाराच्या वेदीवर त्यांचा शेवटचा मुलगाही बळी गेला. हो, हा तर खरोखर उत्सव करण्याचा दिवस आहे. यमराजाच्या उत्सवाचा, मृत्यूच्या उत्सवाचा. आपल्या सर्व पुत्रांचे रथ आपल्या सर्व प्रजेत वाटून टाका महाराज. प्रजेमध्ये ज्या आयांची कूस उजाड झाली, ज्या स्त्रियांचे सौभाग्य नाहीच झालं, त्या सर्वांना आपल्या पुत्राचे रथ वाटून टाका. सर्व आया, सर्व विधवा स्त्रिया आपला जय जयकार करतील. साजरा करा उत्सव. प्रलाप बंद कर मंदोदरी. मेघनादाला कोणी नाही मारू शकत. कोण म्हणतो मेघनाद मेला आहे? कोण म्हणतो? महाराज, आकाशात विजेप्रमाणे चमकणारा, मेघमंडलाप्रमाणे गरजणारा, शत्रुदलाबरोबर गुंजारव करणारा, लंकेच्या भिंतीशी धडकणारा जयनाथ ओढून ओढून सांगतो आहे की माझा मेघनाथ आता या धर्तीवर नाही राहिला. माझा इंद्रजित आई आई बोलावणारा माझ्या मायेच्या पदराखाली आता कधीही नाही येणार.
कधी नाही येणार, कधी नाही येणार. मंदोदरी 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 मंदोदरी, चल चल. द्वारपाल, आपल्या राजाला जाऊन सूचना दे की श्रीराम प्रभू इतके दयावान आहेत की त्यांनी त्याच्या मुलाचे मृत शरीर मोठ्या आदरानं परत पाठवलं आहे. आता तो आपल्या रीतीनुसार त्याची अंत्येष्टिक्रिया करू शकतो. तोपर्यंत आम्ही लंकेवर आक्रमण नाही करणार. त्यानंतर त्याने निश्चय करावा की अजूनही श्रीरामप्रभूंना शरण यायचं आहे का युद्ध करून लंकेचा पूर्ण विनाश करायचा आहे. लंकेचे निवासी या गोष्टीचा विचार करून आपलं आपलं मत आपल्या अहंकारी राजापर्यंत पोहोचवतील तर त्यांचं भलं होऊ शकेल. जय श्रीराम. अतिपराक्रमी महाबली पिता भक्त युवराज, एकाकी असहाय मृत दारावर आहे आज. एक राजपुत्र, एक तेजवंत, एक शक्तिमान म्हणतसे, गेला परमवीराची रीती, वीराती वीर गती मिळे. सन्मान सहित रघुवीराने त्या पाठवले निज वस्त्र ओढोनी. लंकेचा दीप लंकेच्या दारी हनुमानाने आणूनी ठेविले. काय या इशाऱ्यानं महाराजांना जाग नाही येणार? तुझ्या मताप्रमाणे त्यांनी हार मानावी. हार नाही मानली तर इंद्रजिताप्रमाणे ते सुद्धा जिवंत नाही राहू शकणार. मग काय फायदा? परंतु हरल्यावर जगून सुद्धा काय फायदा? नंतर प्रजाही त्यांचा आदर नाही करणार. प्रजेचा आदर केवळ वीरतापूर्वक युद्ध करून नाही मिळत. काही आणखी गुण असावे लागतात राजामध्ये. जरी तो या युद्धात जिंकला तरी प्रजेचा काय फायदा होणार आहे? त्याने आपल्या कामवासनेच्या पूर्तीसाठी लाखो हजारो स्त्रियांना विधवा आणि आयांना पुत्रहीन केला आहे. मला तर हे श्रीराम चांगली व्यक्ती वाटते आहे. बघा, राजकुमाराच्या शवाला अनादराने नाही तर त्याने स्वतःच्या चादरीने झाकून पाठवला आहे. लंकापुरीच्या दुर्गाचा स्तंभ हा झाला निस्तंभ असा. लंकेशाच्या या लाडल्याचे रक्त अस्मय वाहत जाता. आघातावर आघात कितीही दशानन सहत गेला, पण या कठोरा घाताने ज्वालामुखी होऊन राहिला. पण या कठोरा घाताने ज्वालामुखी होऊन राहिला. प्रतिशोध.
इंद्रजित, तुझ्या वधाचा प्रतिशोध तुझा पिता घेईल. आम्ही कोणत्याही मुलावर इतकं प्रेम नाही केलं जितकं तुझ्यावर केलं. तुझा वध करणाऱ्यांना मी कधीही क्षमा नाही करणार. त्यांच्या सर्व कुळाचा विनाश करून टाकेन. तिन्ही लोकांचा विध्वंस करून टाकेन. अशी त्राही त्राही माजवून टाकेन की एक दुसऱ्याला शरण देणारा कुणी नाही राहणार. लंकेश, आपण सर्व दुनियेचा विध्वंस केलात तर काय इंद्रजितच्या आत्म्याला सुख मिळेल? नाही. हा महाराज, इंद्रजितचे शेवटचे शब्द आठवा, जेव्हा तो आपल्याला समजवायला आला होता की आपलं आणि लंकेचं कल्याण ह्याच्यातच आहे की आपण रामाला ओळखावं. जर आपण खरोखरच इंद्रजितवर प्रेम केलं आहे तर त्याची शेवटची इच्छा पूर्ण करा. सीतेला तिच्या पतीकडे पाठवून द्या. सीता, 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 सर्व अनर्थाचं मूळ सीता, सर्व सर्वनाशाचं मूळ सीता, मेघनादाच्या मृत्यूचं कारण सीता. आज त्या अनर्थाच्या मुळालाच मी नाहीसं करतो. सीतेलाच यमलोकात पोचवतो. यमलोकात. सीता, एक एक करून तू आमच्या कुळाच्या समस्त योद्ध्यांना खाऊन टाकलंस. तू नारी नाहीस, पिशाचिनी आहेस, पिशाचिनी. आज माझ्या पुत्राच्या प्राणाचं मोल आम्ही तुझ्या प्राणानं चुकवतो. तुझ्या प्राणानं नाही. असं निंदनीय कार्य महाराज रावणाला शोभणार नाही. दानवराज मयी, जर आपण माझे श्वसूर नसतात तर ज्या हातानं रावणाचा हात पकडलात आज आम्ही त्याच हाताला कापलं असतं. आज शोभा अशोभेची चर्चा करण्यासाठी वेळ कुठे राहिला आहे? मेघनाथाच्या मृत्यूनं आम्हाला उन्मत्त केलं आहे. आज आम्हाला आभास झाला आहे की त्रिलोक विजयी रावणाच्या कुळाच्या विनाशाचं मूळ कारण सीताच आहे. आज आम्ही त्या विनाशाचं मूळ उपटून टाकणार. दानवराज, मूळ उपटून टाकणार. भगवान शिवाकडून दिल्या गेलेल्या या चंद्रहासाने निर्बल आपल्या ताब्यातील नारीचा वध करून आपल्या कीर्तीला कलंकित करणार. दानवराज, ती स्त्रीच तर आमच्या कीर्तीचा सर्वात मोठा कलंक बनला आहे. आमची सुखशांती, ऐश्वर्य आणि भरलेल्या घराच्या सर्व नाशाचं कारण आहे. त्याला नाहीसं करून आतमध्ये धगधगणारी हिंसेची ज्वाला तर थंड होऊन जाईल. हे दशानन, ज्या चंद्रहासानं तू आपल्या दिग्दिगंत पराक्रमाचा दबदबा जमवलास, जिच्या जोरावर इंद्र, कुबेर, दिक्पालांची मस्तकं आपल्या चरणावर झुकवलीस, त्यानं एका निर्दोष पवित्र नारीच्या रक्तानं रंजित केलंस तर तुझे आराध्य भगवान महादेवही तुला क्षमा नाही करणार. स्त्री हत्येपेक्षा मोठं पाप, अधर्म आणि भेकडपणा दुसरा काही नाही. नाही, सीतेसारख्या अमंग स्त्रीचा वध काही पाप नाही. या योग्यतेचे नाही की तिच्यासाठी इतकं मोल चुकवायला हवं. नाही वत्सा, आज आपण जे मोल चुकवत आहोत ते सीतेचं मोल नाही चुकवत. ते लंकेच्या रक्षणाचं मोल आहे. जर मेघनाद आणि पूज्य माल्यवानाच्या प्रस्तावाला नाही मानलं तर दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करा. शत्रूनं राक्षस जातीला नाहीसं करण्यासाठी आक्रमण केलं आहे. आम्हाला आपल्या जातीचं आणि गौरवाचं रक्षण करायचं आहे. यावेळी हे आवश्यक आहे की आमचा राजा असं कोणतेही कार्य नाही करणार ज्यामुळे आमच्या जातीला काही डाग लागेल. आज आमचा सर्वात वीर योद्धा, लंकेचं सर्वात अमोल रत्न मारलं गेलं आहे. परंतु ही घोर संकटाची वेळ आहे. अशाच वेळी सभ्यता आणि त्यांच्या तयारीची परीक्षा होत असते. जर आपण असहाय्य सीतेचा वध करून टाकलात तर सगळे म्हणतील की रावण रामाशी युद्धात सामना नाही करू शकला. तो निसहाय्य स्त्रीचा वध करून वीरता दाखवतोय. लंकेश, ही धीर धरण्याची वेळ आहे. आज लंका आपल्या तोंडाकडे पाहत आहे की त्यांच्या राज्यात किती साहस, किती धैर्य आहे.
आता आपल्याच खांद्यावर लंकेच्या रक्षणाची सर्व जबाबदारी येऊन पडली आहे. काय महान रावण आपली जबाबदारी सांभाळेल का नाही? अवश्य सांभाळेल. दशानन, एकदा पुन्हा विचार करा. राजाची जबाबदारी ही पण आहे की आपल्या प्रजेच्या हितासाठी आपल्या अहंकाराचा बळी देऊन शत्रूची तह करावा. त्यामुळे त्याच्या प्रजेचा संहार होण्याचं टळेल. आपल्या प्रजेला संहारापासून वाचवण्याची शक्ती अजूनही एकट्या रावणात आहे. दानवराज, काय लंकावासियांना हे ठाऊक नाही की त्यांचा राजा तिन्ही लोकांचा विजेता आहे? ना रावणाच्या बाहू निर्बल झाल्या आहेत, ना रावणाची अस्त्रशस्त्र बोथट झाली आहेत. जाऊन सांगा त्यांना, आम्हाला सेनेची काही आवश्यकता नाही. आम्ही एकटेच सर्व दुनियेतील सेनेचा संहार करू शकतो. उद्या आम्ही युद्धाला आमच्या अजय रथावर निघू, ज्याला देवताही नाही पराभूत करू शकल्या. मग दोन बिचाऱ्या मानवांची काय कथा? बस, खूप झाला त्यांच्या बरोबरचा खेळ. आता त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे. त्या दोघांची अंतिम वेळ आली आहे.